कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूरमधील प्रगतशील शेतकरी श्री अनंत हनुमंतराव माने यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा कृषीभूषण सेंद्रिय शेती पुरस्कार 2026 जाहीर झाला असून राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला। सेंद्रिय शेतीचा प्रसार, शाश्वत शेतीसाठी केलेले उल्लेखनीय कार्य आणि हजारो शेतकऱ्यांना दिलेल्या मार्गदर्शनाची दखल घेत हा सर्वोच्च सन्मान त्यांना देण्यात आला आहे। या पुरस्कारानिमित्त प्रसार मराठीने अनंत माने यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पाहूया। नमस्कार। नमस्ते। सर्वप्रथम कृषीभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन। धन्यवाद। आपल्या शेतीच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि हा प्रवास इथपर्यंत कसा पोहोचला? नमस्ते। मी अनंत हनुमंतराव माने, राहणार रहिमतपूर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा। सन 2024 मला सेंद्रिय शेती पुरस्कार महाराष्ट्र राज्य, सांगली, सातारा, कोल्हापूर ह्या विभागातून मिळाला आहे आणि तो पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते मला मिळाला। ह्यात मला फार मोठा स्वाभिमान आहे किंवा मला फार मोठा आनंद झालेला आहे की मी आत्तापर्यंत केलेल्या कामाची दखल महाराष्ट्र शासन कृषी विभागाने घेतली। त्याबद्दल मी सुरुवातीला महाराष्ट्र शासन कृषी विभागचे आभार मानतो। तसेच माझी सेंद्रिय शेतीकडे वाटचाल कशी झाली तर हा आकस्मिक अशी वाटचाल झाली की मला त्या सन 2007 मध्ये मी पुण्याला होतो। म्हणजे 82-92ला मी नोकरी सोडली पुण्याची। आणि काय व्हायचं की पुण्यामध्ये राहून वाटायचं माझा मुळात माझा पाया शेतीचा होता आणि मी शेतकरी म्हणूनच मी पुण्यात गेलो। त्यावेळेला नोकरीची मला जरूर वाटत होती म्हणून मी पुण्यामध्ये मोठ्या कंपनीमध्ये मी नोकरी केली। पण नोकरीमध्ये काय मनच रमत नव्हतं की प्रत्येक वेळा वाटायचं की आपण गावाला जायचो। ज्या 12 वर्षामध्ये मी चांगल्या पोस्टिंगला असूनसुद्धा मला कायम वाटायचं की आपण ही नोकरी करून काय उपयोग नाही, आपण गावीच गेलं पाहिजे आणि गावी जाऊन आपण मोठ्या प्रमाणात आपण शेतीचा प्रचार आणि प्रसार करायचा। आपल्या गावामध्ये, आपल्या भागामध्ये जे मोठमोठे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना मदत करायची। शेतीच्या माध्यमातून फार मोठ्या जे कृषी विभागाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना मदत करायची प्रत्येक कामासाठी। आणि प्रत्येक जे शेतीचे काय आयटम आहेत किंवा शेतीचे जे हे आहे काय योजना आहेत त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचाव्यात ही प्रामाणिक इच्छा होती आणि त्याला कृषी विभागानं फार मोठ्या प्रमाणात साथ केली। एक प्रसंग असा घडला की 2007 साली मी रहिमतपूरमध्ये रोकडेश्वर कृषी विज्ञान मंडळ स्थापन केलं। 11 शेतकरी त्यामध्ये मी सामील केले। 11च्या नंतर जवळजवळ 300 ते 350 शेतकरी मला जॉईन झाले। आणि त्यावेळेला एक प्रसंग असा घडला की मला कृषी विभागाने सांगितलं की आता सध्या लोकांच्या फार मोठ्या प्रमाणात पाचट लोक जळत आहेत, तर तुम्ही त्याला काय करू शकाल? तर मग माझ्या डोक्यात विचार आला की माझ्याकडे टीम मोठी होती विज्ञान मंडळाची। तर ठरवलं की पाचट व्यवस्थापन करायचं। पाचट व्यवस्थापनाचे फायदे फार मोठ्या प्रमाणात मिळतात हे मी ऐकलं होतं आणि हा माझा अभ्यास होता। तर त्यावेळेला मी काय केलं की जागोजागी जाऊन कारखान्याची मदत घेऊन सह्याद्री कारखाना, जरंडेश्वर कारखाना ह्या सगळ्या कारखान्यांची मदत घेऊन मी पाचट व्यवस्थापन शेतकऱ्याला स्वतः जाऊन सांगायचो की बाबांनो तुम्ही पाचट जाळू नका आणि तुम्हाला पाचट जाळून त्यामध्ये काय मिळणार आहे, काय फायदा होणार आहे तुमचा। तर आम्ही त्यांना सांगायचो की पाचट जर जाळली नाही तर त्यामध्ये तुमचे जवळजवळ 7 टन सेंद्रिय खत तुम्ही वाया घालवताय, जाळून टाकता। तर त्याऐवजी तुम्ही पाचट व्यवस्थापन करा। पाचट व्यवस्थापन केल्यामुळे तुम्हाला जमिनीला पाणी कमी लागणार आहे, शिवाय तुमचे उत्पन्न जवळजवळ दीडपट ते दुप्पट वाढणार आहे। कारण तुम्हाला
जो खताचा जो हे होणार आहे डोसे ते जे तुम्हाला द्यायचे आहेत ते तुम्हाला फार कमी प्रमाणात द्यावे लागणार आहेत. मग त्यामध्ये आम्ही प्रसार असा केला की तुम्ही ह्यामध्ये सेंद्रिय खतं द्या, म्हणजे ॲटोमॅटिक हे 7 टन जे खत तयार होणार आहे ते सेंद्रिय खतच तयार होणार आहे. जमिनीचा सामू त्यामुळं वाढणार आहे, परत जमिनीमध्ये तण येणार नाहीत आणि तुम्हाला भांगलन खर्च ऊसामध्ये अजिबातच करावा लागणार नाही. तर हा मोठा जो फायदा आहे तर तो फार मोठ्या प्रमाणात तो फायदा आहे. तर त्यामुळं हळूहळू शेतकरी त्या बाजूला वळला आणि आमच्याही लक्षात आलं की शेतकरी हळूहळू निश्चितच हे शेतकरी आपण सेंद्रिय शेतीकडे वळूया. सेंद्रिय शेती करणे म्हणजे आत्ता सध्या काळाची गरज आहे. कारण हे जे आत्ताचे जे आपल्या आरोग्यावर मोठमोठे हल्ले होतात किंवा मोठमोठे आजार आपल्याकडं आकर्षित होतात, निव्वळ हे रासायनिक खताच्या वापरामुळं होतात. तर ही निश्चित खात्री आहे की आम्ही रेहमूरपूरमध्ये सुरुवातीला एक क्रिॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी काढली. त्या कंपनीच्या माध्यमातून आम्ही तिथं जवळजवळ 150 ते 200 लोकांचा आम्ही ग्रुप तयार केला आणि त्यातनं एक मोठी चळवळ अशी उभी केली की आम्हाला बियाण्यामध्ये आम्हाला त्यामध्ये हस्तक्षेप करायचा होता आणि लोकांना शुद्ध बियाणं मिळावं. आता मार्केटमध्ये महाबीजचं वगैरे जे असं बियाणं मिळते, पण आम्हाला ते मान्य नव्हतं, आम्हाला मंजूरच नव्हतं. मग आम्ही काय केलं की विद्यापीठाकडून म्हणजे राहुरी विद्यापीठाकडून आम्ही ब्रीडर बियाणं आणायचं आणि ते ब्रीडर बियाणं शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्यांच्याकडून म्हणजे मुळातच ब्रीडर बियाण्याचं उत्पादन जर आपण घेतलं तर आपल्याला जर नेहमी 10 पोती होत असतील तर ब्रीडर बियाण्याचं उत्पादन घेतल्यानंतर जवळजवळ 1.5 त्याचा मोठ्या प्रमाणात फरक पडत होता. म्हणजे 10 पोती होते तिथं 15 पोती होत होती. आणि शिवाय ब्रीडरनंतर परत ते फाउंडेशन करायचं, फाउंडेशन नंतर सर्टिफाईड होतं, सर्टिफाईड नंतर ट्रूथफुल होतं. म्हणजे शेतकऱ्याचा त्यात फार मोठा फायदा होता. आणि हे करताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आम्ही मदतही केली की ब्रीडर बियाणे घ्या, ब्रीडर बियाण्याचा प्रचार प्रसार आम्ही विद्यापीठामार्फत आणि कृषी विभागामार्फत मोठमोठे कार्यक्रम आमच्या भागामध्ये घेऊन ह्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात केला. आणि बियाणे प्लॉट ज्यावेळेला आपण घेतो त्यावेळेला आपलंच बियाणं चौपट दराने, आपलाच माल चौपट दराने बाहेर आमच्या माध्यमातून आम्ही विकू लागलो आणि त्यामुळं शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत व्हायला लागली. आणि ही ज्यावेळेला आर्थिक मदत शेतकऱ्यांना व्हायला लागली त्यात आम्ही हळूहळू आमच्या सेंद्रिय शेतीतसुद्धा प्रचाराने प्रसार केला. बरं, एक गंमत अशी होती की लगेच शेतकऱ्यांच्या गळी सेंद्रिय शेती पडत नव्हती. तर शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रयत्नातून बरेचसे शेतकरी आम्ही आता सेंद्रिय शेतीकडे वळवलेले आहेत. आणि नेमकं असं घडलं की लोकांना बियाणे प्लॉटचे फायदे कळायला लागले आणि ज्या वेळेला बियाणे प्लॉटचे ज्या वेळेला फायदे लोकांना कळले त्यावेळेला बरेचसे शेतकरी मागे लागले आमच्या की तुम्ही आपण आपलीच बियाणे प्लॉटची प्रोसेसिंग प्लॅन्ट आपण उभारूया. आणि त्या माध्यमातून आम्ही आमच्या स्वतःचा गटाचा प्रोसेसिंग प्लॅन्ट आम्ही रेहमूरपूरमध्ये निर्माण केला. तसंच त्या निमित्तानं आम्ही मोठ्या प्रमाणात बियाणं आम्ही करू लागलो. शेतकऱ्याकडून जो माल आहे तो आम्ही घेऊ लागलो आणि त्यानंतर आमचे बियाणं आम्ही लातूर, उस्मानाबाद, अमरावती, बीड ह्या भागामध्ये आमच्या बियाण्याची विक्री मोठ्या प्रमाणात व्हायला लागली. सेंद्रिय शेतीमध्ये यश मिळवण्यासाठी आपण कोणती महत्त्वाची तंत्रे, प्रयोग किंवा पद्धती अवलंबल्या ज्यामुळे इतर शेतकऱ्यांनाही फायदा होऊ शकेल? सेंद्रिय शेतीला तंत्र ज्यावेळेला आम्ही अवलंबलो त्यावेळेला निश्चितच आम्ही पहिल्यांदा आमच्या भागामध्ये ह्या सातारा, सांगली, कोल्हापूर हा मोठा ऊस पट्टा आहे आणि
ऊसानंतर लोक इतर पिकं म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी ही पिकं घेतात. पण मूळ पीक आमचं हे ऊस आहे आणि ऊसाकरताच आम्ही लोकांना ऊस पाचट व्यवस्थापन हे करायला लागलो आणि त्या माध्यमातनं ज्यावेळेला ऊस पाचट व्यवस्थापन झालं त्यावेळेला सुरुवातीला तुमचं 7 ते 8 टन सेंद्रिय खत त्यामध्ये लोकांना मिळायला लागलं आणि ते खत शिवाय लोकांना आम्ही कोंबडी खत परत VSIची जी जैविक औषधं आहेत त्यांच्या फवारण्या VSIचं साधारणपणे बुरशीनाशकं कीटकनाशकं ही सुद्धा लोकांना आम्ही उत्स्फूर्तपणे द्यायला लागलो आणि त्याचे फायदे एवढे झाले की सरासरी जेवढं उत्पादनाचा रासायनिकचा जो खर्च आहे तो साधारणपणे 50 ते 60 हजारापर्यंत खर्च होत होता वर्षाला आणि आमचा खर्च जो होता ते साधारणपणे 20 ते 22 हजाराच्या आत आम्ही तो खर्च होत होता आणि आमचं उत्पादन हे रासायनिक खतं वापरून जेवढं उत्पादन निघत होतं त्याच्यापेक्षा जास्त आमचं उत्पादन निघायला सुरुवात झालं. पूर्वीचा काळ असा होता की सेंद्रिय शेती करताना 3-3 वर्ष 3-4 वर्ष जमीन सेंद्रिय सामू होस्तोपर्यंत ती सांभाळावी लागत होती म्हणजे त्याचं उत्पादन निघत नव्हतं. पण आत्ता परिस्थिती वेगळी आहे की मार्केटमध्ये बरीचशी सेंद्रिय खतं औषधं बियाणंसुद्धा उपलब्ध होऊ लागलं आणि त्यामुळं रासायनिक बरोबर त्यापेक्षा जास्त उत्पादन ह्याच्यामध्ये मिळू लागलं म्हणून लोक आपोआप सेंद्रिय शेतीकडे वळली आणि आम्ही त्याकरता फार मोठ्या प्रमाणात बीजामृत परत जीवामृत दशपर्णी अर्क कीटकनाशकं बुरशीनाशकं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना तयार करायला लावली. 2 वर्षापूर्वी आमच्या इथं एक ह्याचा प्लॉट होता झेंडूचा आणि प्लॉट संपत आलता जवळजवळ सेंद्रिय शेतीच्या रासायनिक फवारण्या करून शेतकरी कंटाळले. शेवटी त्यांनी प्लॉट सोडून द्यायचा विचार होता. त्यांना गाठून आम्ही सांगितलं की बाबा तुम्ही हे जे जीवामृत आणि दशपर्णी अर्क तुम्ही ह्याच्या फवारण्या घ्या आणि आश्चर्य असं होतं की ज्या वेळेला त्यांनी फवारण्या घेतल्या त्यावेळेला त्या झेंडूचं झाड परत नव्यानं उभं राहिलं म्हणजे नव्यानं ते फुललं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याला उत्पादन निघाले की झाडं त्या फुलाच्या भारानं वाकायला लागली. एवढा मोठा सेंद्रिय शेतीचा त्या लोकांना फायदा झाला आणि तो शेतकरी सगळ्यांना सांगू लागला की बाबा आपण सेंद्रिय शेती करूया. आजच्या काळात रासायनिक शेतीपासून सेंद्रिय शेतीकडे वळताना शेतकऱ्यांना कोणती मोठी आव्हाने येतात आणि त्यावर आपण काय उपाय सुचवाल? आजच्या काळात आव्हानं रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे आपण ज्यावेळेला वळतो त्यावेळेला रासायनिकचे फायदे तोटे आणि सेंद्रिय शेतीचे फायदे तोटे ह्याचं जर साम्य बघितलं तर लोकांना रासायनिक शेतीतनं फार मोठा तोटा हा महत्त्वाचा होतो आहे की रासायनिक शेतीमुळं जमिनी बाद व्हायला लागल्या जमिनी नापीक व्हायला लागल्या. तर हा मोठा तोटा जर आपण विचारात घेतला तर शेतकरी स्वतः म्हणतोय की आम्ही पुढच्या पिढीला काय देणार आहे कारण नापीक जमीन पुढच्या आपण नवीन पिढीला देणार आहे का. मग हा विचार आम्ही नेमका तो विचार शेतकऱ्यांच्या गळी भरवला. तुम्ही सेंद्रिय शेती करा तुमची जमीन वाचणार आहे. शिवाय सेंद्रिय शेतीचे एवढे मोठ्या प्रमाणात फायदे आहेत की तुमचं हवामान शुद्ध राहणार आहे. तुम्हाला जास्त फवारण्या कराव्या लागणार नाहीत आणि वातावरण तुमचं कायमस्वरूपी शुद्ध राहणार आहे. त्यापासून तुम्हाला जे रासायनिक ज्या फवारण्या किंवा औषधं आपण वापरतो तेव्हा जे तोटे आहेत त्यापेक्षा तुम्ही सेंद्रिय शेती करा सेंद्रिय निविष्ठा वापरा तुम्हाला निश्चितच त्यामध्ये फायदा आहे. मग हळूहळू माणसं ह्या बाजूला वळू लागली आहेत आणि त्यानिमित्तानं आम्ही रेहमतपूर किंवा आमच्या भागामध्ये रेहमतपूर पंचकृषी ऑर्गॅनिक फार्मर ग्रुप आम्ही तयार केलेला आहे. जवळ
अरुण माने ते जे फार मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार करत आहे आणि त्यांना सहाय्य मी स्वतः त्यांना मोठ्या प्रमाणात सहाय्य करतो. बराच मोठा ग्रुप त्यांच्या पाठीमागं आहे. त्यांनीसुद्धा ह्या सेंद्रिय शेतीसाठी फार मोठ्या प्रमाणात संघर्ष केलेला आहे किंवा वेळेला सुरुवातीला त्यांची जमीन सेंद्रिय होतोपर्यंत त्यांनी फार कष्ट घेतलेले आहे. पण आता जवळजवळ 17 मोठमोठे गट म्हणजे 50 हेक्टरचे 25 हेक्टरचे असे 17 गट आम्ही ह्या सातारा जिल्ह्यामध्ये मी कोरेगाव तालुक्यामध्ये आम्ही तयार केलेले आहेत आणि त्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार आणि लोकांना सेंद्रिय शेतीकडं वळवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र शासनाचा कृषीभूषण पुरस्कार स्वीकारताना आपल्याला कसे वाटले? हा सन्मान आपल्या कुटुंबासाठी, गावासाठी किती महत्त्वाचा आहे, काय सांगाल? महाराष्ट्र शासनाचा ज्या वेळेला पुरस्कार डिक्लेअर झाला आणि पुरस्कार घ्यायला ज्यावेळेला आमचं कुटुंब गेलं त्यावेळेला एकदम मला एवढं आश्चर्य वाटलं की मी आणि माझ्याबरोबरच्या सर्व लोकांनी जे मला सहकार्य केलं त्या सहकार्याचं ते सगळ्यात मोठं फळ आहे. आणि मला एवढा आनंद झाला की तो आनंद गगनात मावेना. मला सुरुवातीला आम्ही अरुणाचलला गेलतो. ज्या वेळेला माझ्या डोक्यात हे विचार आले की मला लगेच आठवलं की आपले हे सर्व श्रेय सातारा जिल्ह्याचे माजी खासदार श्रीनिवास पाटील आणि आंतरराष्ट्रीय पर्यावरण तज्ज्ञ शेंडे साहेब, तसेच अरुण माने सर आणि शिवाजीराव माने ह्या लोकांचं सगळ्यात मोठं सहकार्य मला लाभलं आणि त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. आणि त्यांच्यामुळं त्यांचे जे अनुभव होते, श्रीनिवास पाटलांचे जे अनुभव होते ते मला ऐकायला मिळाले, बघायला मिळाले. तसेच राजेंद्र शेंडे साहेबांचंही फार मोठ्या प्रमाणात मला सहकार्य भेटलं, कारण ते आंतरराष्ट्रीय पर्यावरण तज्ज्ञ आहेत. त्यामुळे त्यांचे जे वरचेवर जे काय अनुभव आम्हाला ते सांगत होते त्याचाही मोठ्या प्रमाणात मला फायदा झाला. तसेच प्राचार्य अरुण माने सर ह्यांच्याबरोबर मी कायम असतोच, परंतु त्यांनी फार मोठी साथ मला दिली की तुम्ही सेंद्रिय शेती कशी करा आणि त्यांच्याबरोबर मी राहून त्यांनासुद्धा सेंद्रिय शेती त्यांना करण्याला आमच्या कुटुंबाची माझी मदत त्यांनाही मिळू लागली. आणि त्यानंतर शिवाजीराव माने त्यांच्याच बरोबरीचे आमचे मित्र, तर त्यांचंही फार मोठ्या प्रमाणात सहाय्य आम्हाला लाभलं. आणि हा पुरस्कार घेताना माझ्या सातारा जिल्ह्याचं, सांगली जिल्ह्याचं आणि कोल्हापूर जिल्ह्याचं फार मोठा स्वाभिमान आम्हाला मिळाला. आणि आमच्या माने घराण्याचं नाव किंवा रहमतपूरचं नाव महाराष्ट्रामध्ये गाजलं ह्याचा मला फार मोठा स्वाभिमान आहे. आमच्या कुटुंबामध्ये तर फार मोठं म्हणजे हा पुरस्कार मिळाल्यानंतर फार मोठा आनंद झाला की बाबा आपल्या माणसाला किंवा आपला माणूस एवढे 20-25 वर्ष शेती क्षेत्रासाठी झटतोय, तर त्याचा योग्य न्याय महाराष्ट्र कृषी विभागानं किंवा महाराष्ट्र शासनानं त्यांना दिला. हा मोठा अभिमान आमच्या घरच्यांना, आमच्या गावच्या लोकांना आणि अरुण माने किंवा आमचा जो ग्रुप आहे श्रीनिवास पाटील किंवा राजेंद्र शेंडे साहेब किंवा शिवाजीराव माने यांच्या पाठिंब्याला मला त्याचं चांगलं फळ मिळालं म्हणून मी त्यांचाही आभारी आहे. आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग ह्यांचाही फार मोठ्या प्रमाणात मी आभारी आहे. माझ्यासारख्या सामान्य माणसाला काम केलेल्याचं फळ त्यांनी मला मोठ्या प्रमाणात दिलं, त्याबद्दल मी सगळ्यांचाच आभारी आहे. आजच्या तरुणांना सेंद्रिय शेतीकडे आकर्षित करण्यासाठी आणि शेतीला फायदेशीर व्यवसाय बनवण्यासाठी आपण काय संदेश द्याल? आजच्या तरुण पिढीला माझं एवढंच सांगणं आहे की पूर्वीची पिढी ही 100 वर्ष जगत होती. का जगत होती? तर त्यावेळेला त्या काळात सेंद्रिय सगळे खात होते. या रासायनिक खतांचा वापर कुणीही करत नव्हतं.
त्यावेळेला त्यांचं जीवनमान जे होतं ते फार सुंदर होतं. दवाखान्याला त्यावेळेला 1 रुपयासुद्धा खर्च होत नव्हता आणि शेती मोठ्या प्रमाणात पिकवत होती. पाऊस काळ वेळोवेळी पडत होता, हवामान शुद्ध होतं आणि पर्जन्यमानसुद्धा वेळोवेळी साथ देत होतं. ज्यावेळेला तारखेनुसार पाऊस पडत होता, वाऱ्याचा किंवा इतर उन्हाळ्याचा अजिबात त्रास होत नव्हता. पण आत्ता रासायनिक खतांचा ज्यावेळेला वापर वाढला, जमिनी त्यामुळं बिघडल्या, तर त्याचा फायदा म्हणजे तोटा हा रासायनिक खतांचा फार मोठ्या प्रमाणात तोटा नवीन पिढीच्या लक्षात यायला लागला. नवीन पिढीलासुद्धा निश्चित वाटायला लागलं की बाबा जुनं जे सेंद्रिय शेतीमुळं जे आरोग्य, हवामान, पाऊसकाळ हे जे सगळं होतं आहे ते रासायनिक ह्याच्यामुळं सगळी बिघाड होते. पण तेच जर आपण सेंद्रिय केलं तर निश्चित ह्याच्यामध्ये हळूहळू बदल होईल आणि नवीन पिढी हळूहळू सेंद्रिय शेतीच्या पाठीमागं वळायला लागलेली आहे. कारण पूर्वीपेक्षा आत्ता निश्चितच रोगराई वाढलेली आहे. तर ह्याचं कारण मूळ रासायनिक खतं वापरणं, वातावरण सगळं दूषित होणं हे असल्यामुळं हे तरुण पिढीच्या लक्षात यायला लागलं. तरुण पिढी निश्चित हुशार आहे, चाणाक्ष आहे, सगळं मोबाईलचं, इंटरनेटचं जाळं आहे, AI तंत्रज्ञ आहे. तर ह्या मानानं तरुण पिढी निश्चितच त्या गोष्टीचा विचार करेल आणि त्यांनीही मोठ्या प्रमाणात रासायनिक शेती सोडून सेंद्रिय शेतीकडे वळावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि निश्चितच नवीन पिढी सेंद्रिय शेतीकडे वळेल